आत्मा नमस्ते सर्वांना. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आजचं सेशन जादू, द सिक्रेट जादू, रॉन्डा बर्न यांचं हे पुस्तक आपण वाचन करत आहोत. आपण कृतज्ञतेचं व्रत घेऊन चाललो आहोत. आध्यात्मिकतेसोबत विज्ञानाचा काय समन्वय आहे, विज्ञान आणि आध्यात्मिकता एकत्र करून या कृतज्ञतेच्या व्रताला आपण सुरुवात केली आहे. आणि आपण काल जादूची शतपावले चाललेलो आहोत. बरोबर केली आहे ना सर्वांनी जादूची शतपावले? हो, जादूची शतपावले चालून झालेली आहेत. आज आपल्याला काय करायचं आहे, तर आज आपल्याला हृदयस्थ जादू करायची आहे. हृदयस्थ जादू. कुठलीही गोष्ट अगदी हृदयापासून केली, मनाच्या एका गाभाऱ्यापासून पूर्णपणे जर आपण केली, तर आपल्याला कशा प्रकारे या ब्रह्मांडाकडून किंवा आपल्या आतील ऊर्जेचा वापर करून आपण कशा प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणू शकतो, असं आपल्याला आज लेखिकांनी सांगितलं आहे. खूप सुंदर आजचं सेशन आहे. अगदी छोटंच आहे, पण तरीही यामधून शिकण्यासारखं, बघण्यासारखं, आचरणात आणण्यासारखं खूप काही आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. हृदयस्थ जादू. 20वा दिवस आहे आजचा. कृतज्ञता म्हणजे सहृदयतेची जाणीव. आपल्या आतमध्ये जे हृदय आहे याच्यासह आपल्याला काम करायचं. म्हणजे काय, कोणतीही गोष्ट मनापासून करा, असा याचा अर्थ आहे. बघा, आतापर्यंत आपल्या सगळ्यांच्या हे लक्षातच आलं असेल की कृतज्ञता व्यक्त करण्याचा जादूच्या कोणत्याही कृतीमध्ये मुख्य उद्देश, मुख्य भावना काय आहे? मुख्य उद्देश असा आहे की ती भावना आपल्याला आत मनामध्ये तीव्रतेने जाणवणं महत्वाचं आहे. आतापर्यंतच्या सगळ्या सेशन मध्ये आपल्यासाठी हेच सांगितलेलं होतं. याचं कारण काय? याचं कारण म्हणजे आपल्या मनामध्ये जेव्हा आपण कृतज्ञतेची भावना जास्त 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 प्रमाणामध्ये व्यक्त करतो, तेव्हा बाहेरच्या जगातील त्या गोष्टीबाबत कृतज्ञता व्यक्त करायची आहे, त्यामध्ये सुद्धा वाढ होते. म्हणजे काय, तर आपल्याला जर काय कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि ही कृतज्ञता जर आपण आपल्या मनामध्ये मनापासून व्यक्त केली, तर आपोआपच ती बाहेरच्या जगामध्ये सुद्धा उमटेल. दीर्घकाळ कृतज्ञतेचं आचरण केल्यानंतर आपोआपच ती हृदयात खोलवर रुजवलेली असते. मात्र आजच्या जादूच्या कृतीमुळे आपल्याला ती त्या योग्य पातळीवर पोहोचण्यासाठी नेहमी जेवढा वेळ लागतो, त्या वेळेपेक्षा कमी वेळामध्ये पोहोचून देणार आहे. आजची जर आपण कृतज्ञतेची जादू हा सेशन योग्यपणे केला तर. कृतज्ञतेची जादू आहे ना, आपण सगळेजण करत आहे. बरोबर, आपण एक एक स्टेप पुढे जात आहे प्रत्येक गोष्टीसाठी. एक कृतज्ञता व्यक्त करत असताना तेव्हाची लेवल आणि आताची लेवल, आता तेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला थँक्यू म्हणत असताना येणारा भाव आणि आताचा भाव कसा येतो? आता हृदयामधून येतो. बरोबर आहे. कुठेतरी आपल्या अंतर्मनापासून आपल्याला सहजतेने कोणालाही थँक्यू म्हणावंसं वाटतं. मनापासून थँक्यू म्हणावंसं वाटतं. वाटतं ना? अनेक वेळा असं होतं, त्या आपण जेव्हा आभारी आहे असा भाव व्यक्त करतो ना, तेव्हा समोरच्या व्यक्तींना त्यांच्या त्या जे काही असेल त्यांची कृती त्याबद्दल खूप छान वाटतं, की अरे हो, कोणीतरी माझे आभार मानले आहेत. आहे ना? तिकडनं सुद्धा एक कृतज्ञतेचाच भाव आपल्यासाठी येतो. मग ही भावना आता आपल्याला अगदी मनापासून करायची आहे, तर ती कशी करावी? हे टेक्निक आज आपल्याला समजणार आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे नेहमी. टेक्निक काय करतात? तर नव्या टेक्निकनी केलेलं कोणतंही काम करत असताना ते सहजतेने होते. बरोबर आहे? आपल्याला आता
आपले हृदयस्थ जादूची ही कृती आपल्या कृतज्ञतेबाबतची खोली वाढवण्यासाठी तयार करून दिलेली आहे आणि त्यासाठी आपलं मन हृदयाच्या क्षेत्रावर एकाग्र करावं लागेल. आभारी आहे हे जादूचे शब्द जाणून घेऊन उच्चारावे लागतील. म्हणजे काय? तर अगदी मनापासून आतापर्यंत आभारी आहे वर म्हटलंय. आता म्हणत असताना अगदी हृदयापासून म्हणजे मी हा शब्द उच्चारत आहे या गोष्टीकडे माझ्या मनाचं सुद्धा लक्ष असावं. असं. वैज्ञानिक संशोधनामधून असं दिसून आलं आहे, की कृतज्ञता व्यक्त करताना ज्यावेळी तुम्ही हृदयावर लक्ष केंद्रित करून ठेवता, तेव्हा लगेचच तुमचं हृदय जास्त नियमितपणे आणि एकाग्रतेने कार्य करू लागते आणि याचा परिणाम तुमची रोगप्रतिकार शक्ती आणि आरोग्य सुधारण्यामध्ये होते. यावरूनच तुम्हाला हृदयाच्या जादूची कल्पना येईल. पहिल्यांदा ही कृती करताना तुम्हाला थोडा सराव करावा लागेल. पण असा प्रयत्न करणं फायद्याचंच ठरणार आहे. काही वेळा प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला ही कृती यायला लागेल आणि दरवेळी तुम्ही जेव्हा ही कृती कराल, तेव्हा कृतज्ञता व्यक्त करण्याचं तुमचं प्रमाण वेगानं वाढत आहे, हे तुमच्या लक्षात येईल. सहजतेने होईल. हे सगळं सहजतेने होईल काय? यासाठी आपल्याला काही वेगळे प्रयत्न करण्याची मग नंतर गरज पडणार नाही. हृदयाच्या जादूची कृती करताना तुमचं मन एकाग्र करा आणि तुमचं लक्ष हृदयाच्या क्षेत्रावर केंद्रित करा. तुम्ही फक्त तुमच्या शरीराच्या आत चित्त एकाग्र करता की बाहेर याने काही फरक पडत नाही. तुमचे डोळे मिटून घ्या कारण तुमचं मन हृदयावर केंद्रित करणं तुम्हाला डोळे बंद केल्यामुळे सोपी जातं. खरंच आता मी आवर्जून म्हणेल सर्व हिलर्स जे रेकी हिलर येथे आहेत, येथे आपल्याला ही कृती करताना बिलकुल अडचण येणार नाही. कारण ह्या अशा अनेक प्रकारच्या कृतीज, अनेक प्रकारच्या काही टेक्निक्स आपण आपल्या सेशनमध्ये घेतलेल्या आहेत. पण इतर जे काही सर्व बंधू-भगिनी आपण सेशन करत आहोत, तर आपल्याला आपल्याला मात्र थोडंसं आजची कृती करत असताना शरीर आणि मन सॉरी आपले विचार आणि आपलं हृदय एकत्र आणायचं आहे. म्हणजे काय? मनाचा आणि शरीराचा संयम साधायचा आहे. जसं आपण काल जादूची पावलं टाकत असताना आपलं विचार आणि आपली क्रिया दोन्हीही एकत्रीकरण केलं आणि त्यामुळे काय झालं, तर त्यामुळे आपली कृती अजून चांगल्या प्रकारे प्रभावी झाली. आपल्या विचारांवर तेथे नियंत्रण आलं आणि बरोबर आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. तो प्रत्येक शब्दासोबत आपलं पाऊल पडत गेलं आणि शरीराचा संयम आणि मनाचा संयम आपण तिथे साधला. सेम येथे सुद्धा आपल्या विचारांवर आपल्याला जर ताबा करायचा असेल, म्हणजे ताबा याचा अर्थ काय तर कमी करायची असेल. विचारांची जी संख्या आहे ती कमी करायची आहे. नकारात्मक विचारांची कमी करायची आहे. सकारात्मकतेची वाढवायची आहे आणि हे झालं म्हणजे आरोग्य सहज सुधारतं. हे पण लक्षात घ्या. कारण वारंवार सांगितलेलं आहे, की या सगळ्या आजारांपैकी 80% आजार हे इथून होतात, विचारांनी होतात. म्हणजे साहजिकच आपल्या आरोग्यावर याचा खूप चांगल्या प्रकारे परिणाम होणार आहे. थोडा वेळ मनाला शांतता ठेवणं शिकूया ना. खूप झालंय हे मनाची अस्वस्थता. खूपच वेळा मनावर ताबाच राहत नाही. विचार सुरू करायला सुरुवात केली, की कुठं कसे विचार जातात. बरोबर आहे. या विचारांवर आपल्याला ताबा घ्यायचा आहे. म्हणून आपल्याला हृदयस्थ जादू करायची आहे. हृदयावर लक्ष केंद्रित करून केली जाणारी जादू आणि ज्यांनी हृदयस्थ ध्यान केलेलं आहे त्यांच्यासाठी तर विशेष हे खूप सोपी जाणार आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी केलाय. बरोबर? हं. तर नसेल केला तर आहे आपलं ते बघून घ्या आणि आवर्जून करा. हे ध्यान केल्यानंतर तुम्हाला आजचं सेशन करणं अगदी सहजपणे सोपी जाईल आणि ज्यांच्याकडे हृदयस्थ ध्यान नाही त्यांनी काय करा तर आपल्या हृदयावर लक्ष केंद्रित करा. सहज सोपी होतं. सुरुवातीला थोडंसं वाटते आपल्याला, की कसं करावं? पण थोडी प्रॅक्टिस केली ना सगळ्याच गोष्टी येत असतात. थोडी प्रॅक्टिस
हे करत असताना आपलं मन आपल्याला एकाग्र करायचं आहे आणि आपलं लक्ष हृदयाच्या क्षेत्रावर केंद्रित करायचं आहे. आपण आपल्या शरीराच्या आत चित्त एकाग्र करतो की बाहेर करतो याने फरक पडत नाही. फक्त डोळे मिटून घ्या, कारण डोळे मिटल्यामुळे बाहेरचं काही दिसणार नाही आणि आपलं लक्ष आपल्या आपलं एका जागेवर केंद्रित व्हायला, हृदयावर केंद्रित व्हायला सोपी जाईल. याच वेळी मनामध्ये आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. काही वेळा तुम्ही याचा सराव केला की तुम्हाला डोळे मिटण्याची गरज पडणार नाही. पण तुम्ही जेव्हा डोळे मिटतात तेव्हा तुम्हाला जास्त कृतज्ञता वाटते, असा सर्वसाधारण नियम आहे. हृदयाची जादू लवकर घडून येण्यासाठी तुम्ही आणखीही गोष्टी करू शकता. जसं की तुम्ही तुमचा उजवा हात हृदयावर ठेवून तुमचं मन एकाग्र करून आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणू शकता. किंवा आभारी आहे हे जादूचे शब्द तुम्ही म्हणत असताना ते तुमच्या मनातून येण्याऐवजी तुमच्या हृदयातून येत आहेत, अशी कल्पनाही तुम्ही करू शकता. आजच्या जादूच्या कृतीचा भाग म्हणून तुम्हाला तुमच्या सर्वात महत्वाच्या अशा कोणत्या 10 तीव्र इच्छा पूर्ण व्हाव्यात असं वाटतं याची यादी करा आणि प्रत्येक इच्छेसाठी हृदयाची जादू करा. प्रत्येक इच्छा मनातल्या मनात किंवा मोठ्याने वाचा. ती प्रत्येक इच्छा वाचून झाली की प्रत्येक इच्छा वाचून झाली की तुमचे डोळे बंद करा. तुमचे मन हृदयावर मन केंद्रित करा आणि मन एकाग्र झालं की हळुवारपणे आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द पुन्हा उच्चारा. तुम्हाला जर लेखिकांनी दिलेल्या सूचना उपयुक्त वाटल्या तर त्यांचा तुम्ही वापर करू शकता. तुमच्या 10ही इच्छांसाठी हृदयाच्या जादूचा वापर केल्यानंतर कृतज्ञतेच्या ज्या खोलीपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे, त्यात वाढ झाल्याचे जर तुम्हाला जाणवलेच, पण त्याचबरोबर तुमच्या सर्वोच्च 10 इच्छापूर्तींसाठी तुम्ही कृतज्ञता नाट्यमयरित्या वाढवली आहे, हेही लक्षात येईल. आपली इच्छांची यादी तयार केली आहे ना आपण सगळ्यांनी? हं. तर तेच. आपली इच्छांची यादी आपण तयार केलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर त्या सगळ्या ज्या आपण इच्छा लिहिल्या होत्या सुरुवातीला, मला काय-काय माझ्या आयुष्यामध्ये हवं आहे, असं वाटते. त्या सर्व इच्छांना आपल्याला एनर्जी द्यायची आहे. हं? तुम्हाला तुमच्या इच्छा लवकर पूर्ण व्हाव्या असं वाटत असेल, तर तुम्ही हृदयाची जादू ही कृती तुमच्या इच्छांबाबत चालू ठेवू शकता. किंवा जेव्हा कधीही आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारता, त्यावेळी ही हृदयाची जादू तुम्ही करू शकता. अशी दिवसातून 2 वेळा तुम्ही जर हृदयाची जादू केली, तर त्याचा मोठा परिणाम तुमच्या आनंदी राहण्यावर आणि आयुष्यातील जादूवर दिसून येईल. एकदा का तुम्ही हृदयाची जादू काही वेळा करून पाहिली, की तुमच्या भावनांची खोली वाढलेली तुम्हाला जाणवेल. कृतज्ञतेमुळे ही भावनेची खोली वाढते. जेवढी एखादी भावना खोलवर रुजते आणि मनापासून तुम्ही ती व्यक्त करता, तितक्या विपुल प्रमाणामध्ये तुम्हाला गोष्टी मिळत राहतात. जेव्हा ही भावनेची खोली वाढते, तेव्हा तुमच्या हृदयाच्या आसपास थरारून टाकणारी भावना, शरीरातून अगदी आनंदाची लहर उमटल्याची भावना निर्माण होते. तुमचे डोळे अश्रूंनी भरून येतात आणि अंगावर रोमांच उभा करतात. पण एक मात्र नक्की, हृदयाच्या या जादूने तुम्हाला यापूर्वी कधीही न जाणवलेली शांततेची आणि आनंदाची भावना जाणवू लागेल. प्रयोग करून बघायचा? करून बघायचा प्रयोग? कोणाकोणाला बघायचा आहे? हँड राइज करा. आता लाईव्ह सेशनमध्ये कोणाकोणाला वाटते? ओके, ओके. तुमची व्हिडिओ बंद ठेवसाल तर अजून चांगल्या प्रकारे नाही होणार. हृदयस्थ जादू करायची आहे? चला, मी कृती सांगते तोपर्यंत तुम्ही सगळेजण अगदी शांतपणे एका जागेवर बसा. आपण प्रॅक्टिकल करूया. आपण अगोदर आजची कृती बघूया आणि त्यानंतर आपण बघूया की हृदयस्थ जादू आपण इथंच करून बघूया. हं? हं. कृती काय? तर नेहमीचंच आपलं. काय आहे नेहमीचं? तुम्हाला दिलेल्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची यादी करा. आज सुद्धा नव्या. आज 200 ची लिस्ट कंप्लीट होणार आहे आपली. आणि प्रत्येक वरदानानंतर
आभारी आहे हा जादूचा शब्द उच्चारा आणि तुमची यादी परत एकदा वाचा. तुम्हाला प्रत्येक वरदान वाचल्यानंतर जेवढी कृतज्ञता व्यक्त करता येईल तेवढी करा आणि आभारी आहे हा जादूचा शब्द उच्चारा. तुमच्या हृदयाभोवती तुमचं मन आणि तुमचं लक्ष केंद्रित करा. तुमच्या हृदयाभोवती तुमचं मन आणि लक्ष केंद्रित करा. तुमचं मन ज्यावेळी तुम्ही तुमच्या हृदयावर लक्ष केंद्रित करता, त्यावेळी डोळे मिटून घ्या आणि मनातल्या मनात आभारी आहे, हे जादूचे शब्द उच्चारा. तुमच्या सर्वोच्च 10 इच्छांची यादी करा. जी तुम्ही केली आहे ती पण घेतली तरी चालेल, काय हरकत नाही. काय? सर्वोच्च 10 इच्छांची यादी करा. प्रत्येक इच्छा वाचून हृदयाभोवती तुमचे मन एकाग्र करा. डोळे मिटा आणि परत एकदा हळुवारपणे आभारी आहे असे शब्द उच्चारा. मला असं वाटतं तुमची यादी जर तयार असेल तर खूप बरं. नसेल तर आता आपण सांगतो आहे त्या प्रकारे आपण ज्या कोणत्या जुन्या विशेष आहेत ती घ्या एखादी आणि मग नंतर आपण करूया. आणि रात्री झोपी जायच्या अगोदर हा आपला जादूचा दगड हा हातामध्ये घ्या. दिवसभरामध्ये घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे 3 शब्द उच्चारा. ओके? ही झाली आजची कृती. आजची कृती आपण लाईव्ह करून घेणार आहे. ज्यांना करायची आहे सगळ्यांनी आपले व्हिडिओ सुरू ठेवा. त्या अगोदर तुम्हाला दाखवायचं आहे मला, की जेव्हा आपण 1 मिनिट हां, 1 मिनिट. हे तुमच्या ओळखीचं आहे का मला सांगा बरं? 1 मिनिट हां, पण लवकर सांगा. काय दिसतंय स्क्रीनवर? कोणत्या पिक्चर मधला फोटो दिसतो? मैंने प्यार किया मधला आहे का? मैंने प्यार किया मधला आहे का? गाणं आठवतंय मला. नाव नाही आठवत आहे. तर हे जे आहे ना, हे आई आपल्याला काय करायचं आहे, तर जेव्हा जेव्हा आपण अगदी हृदयापासून एखादी गोष्ट फील करतो ना, तसे याला कसे दिसतायत हे जादूचे धुलीकण. असे जादूचे धुलीकण आहे ना, आपल्या आतमध्ये आपले व्हायब्रेट होतील असे कल्पना करायची आहे, की माझं हे हृदय आहे ना, अगदी फुलून आलं आहे त्या त्या भावनांनी. समजलं आहे तुम्हाला? असा याचा लेखिकांचा अर्थ आहे, की आपलं हृदय जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो, तेव्हा असे जादूचे धुलीकण म्हणूया किंवा असे सुंदर असे व्हायब्रेशन्स आपल्या हृदयाचे असतात. तर मग आता सगळेजण आपण तयार आहात? येस, येस, येस. आणि नक्कीच मला यानंतर शेअरिंग सुद्धा करा, की तुम्हाला काय वाटलं. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. ही कृती मी तुमच्याकडून किती करून घेईल मला माहिती नाही. पण माहितीये का, मी तुम्हाला तुमच्या हृदयाचा आवाज ऐकण्यापर्यंत मात्र नेणार आहे. यावर पूर्ण विश्वास ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. येणाऱ्या श्वासासोबत एक सकारात्मक ऊर्जा माझ्या आतमध्ये येत आहे. कृतज्ञतेची जादू माझ्या आतमध्ये येत आहे. आणि जाणाऱ्या श्वासासोबत हीच कृतज्ञता मी या संपूर्ण विश्वाला देत आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या. थांबा आणि सोडून द्या. चेहऱ्यावर जरा स्मित हास्य असू द्या. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या. आणि सोडून द्या. आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवा. आणि आपण सर्वप्रथम
आपल्या हृदयाचे आभार मानूया. हृदयाचा आवाज ऐका. शांतपणे एक स्माइल द्या ना. एक स्मित हास्य करा आणि स्मित हास्यासह हृदयाचा आवाज ऐका. आपल्या आतमध्ये कायम सुरू असलेल्या या हृदयाचे आपण आभार मानूया. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आता आता हृदयाच्या व्हायब्रेशन्स कडे पूर्ण लक्ष असू द्या आणि मी जे जे शब्द उच्चारत आहे ते प्रत्येक शब्द हृदयावर हात ठेवून तुम्ही सुद्धा मनातल्या मनामध्ये उच्चारा आणि अगोदरच्या व्हायब्रेशन्स कडे आणि नंतरच्या व्हायब्रेशन कडे पूर्ण लक्ष असू द्या. दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. हृदयावर हात ठेवून म्हणा, आपल्याच हृदयाला प्रेम, स्मित हास्य चेहऱ्यावर ठेवा. माया, आपुलकी, सद्भावना, सदिच्छा, आनंद, खुशी, यश, आपुलकी, लव्ह यू. आपल्याच हृदयाला आपण स्वतः लव्ह यू म्हणा. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. सगळ्यांचे चेहरे सांगत आहे की आपलं हृदय मघापेक्षा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला व्हायब्रेशन्स क्रिएट करत आहे. ओके, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता आपण काय करूया, आपली सगळ्यात चांगली जी इच्छा आहे, सगळ्यात मोठी जी इच्छा आहे, ती इच्छा मनातल्या मनामध्ये म्हणा ती पूर्ण झाली आहे. तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण झाली आहे. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. थँक यू, थँक यू. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. हळूच आपला हात हृदयावरून काढा. तुम्हाला वाटेल तेव्हा डोळे उघडू शकता. थँक यू ऑल ऑफ यू. थँक यू ऑल ऑफ यू. अरे वाह! ज्याचा हँड राईज येईल पहिले त्याला शेअरिंग करू दे. कोणाला शेअरिंग करायची आहे पहिले? अगदी बोलण्याच्या सुद्धा पलीकडे आपण गेलो आहे, है ना? बोला भक्ती, काय वाटलं? मस्त वाटलं मॅडम. छान वाटलं. आपण असं इतकं फील कधी करत नाही. आपण आपल्याशी एवढं कनेक्ट होत नाही. छान वाटलं. थँक यू. ओके. अनिल सर. खूप
खूप छान वाटलं आणि तेवढ्या स्तब्धतेमध्ये हृदयाचे ठोके खरंच म्हणजे आपण एवढं लक्ष देत नाही पण स्पष्ट ऐकायला येतं आपल्याला. आपण प्रेमाचे, आपुलकीचे जे सकारात्मक शब्द वापरतो हृदयाचे ठोके समजतात. हो. है ना? थँक सर. त्या शब्दांनंतर आपले व्हायब्रेशन्स एकदम आणखी वाढायला लागले. आणखी वाढत. बघा, मग आपण ज्या कृतज्ञतेच्या भावामध्ये आता आहोत, तर आपलं हृदय किती चांगल्या प्रकारे कार्य करतं. जेव्हा आपण छान-छान बोलतो, जेव्हा आपण बोलतो ना, की हे होतच नाही, माझ्यासोबत असंच आहे, तसंच आहे, तक्रार करतो, तेव्हा आपणच आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम करत असतो. समजलं? असं सगळं होतं. अजून कोणाला शेअरिंग करायची आहे? ओके, ममताजी. हां. बहुत अच्छा लग रहा था, ऐसा लग रहा था कि मतलब ऐसे जोर जोर से धड़क रहा था दिल। और दररोज कांच में देखती ना तो भी वैसा होता हूँ। हाँ। दररोज करती ना मैं सुबह उठ के, क्या करती हो आप जब भी अच्छा लगता है। क्या करती हो आप सुबह उठकर? वही वो आई लव यू कांच में बोल के आपने बोला था ना, आज यस, उससे भी ज्यादा मतलब अच्छा लग रहा था। बहुत बढ़िया. सेल्फ छान, छान. थँक यू ममताजी. थँक यू. हो मॅडम, म्हणजे खूपच शांत वाटलं मला. म्हणजे इतकं हृदयाशी कनेक्ट कधी झाली नव्हती. खूप समाधान आणि शांतता वाटली. थँक यू. ॲक्चुअली आपल्या आपण कृतज्ञतेची जादू करत असताना एवढं आपल्याला हा प्रयोग डीप करण्याची आवश्यकता अशी लेखिकांनी नाही सांगितली. पण आज हृदय हा विषय आला ना, तर त्यामुळे मनाला असं वाटलं की नाही, आम्ही जे काही सगळं आपण हीलिंग करत असताना सगळ्या गोष्टी फील करून देतो, ते एखादा प्रयोग घेऊया ना. बरोबर? म्हणून मग तुमच्या सगळ्यांसाठी छान. खूप मस्त. प्रणाली, वाढला मॅम. आणि आपण बोल. स्वतः प्रत्येक गोष्ट बारीक बारीक कडे लक्ष देत आहे की आपल्याकडे सर्व काही आहे. प्रत्येक गोष्ट म्हणजे थँक यू म्हणण्याची सवय लागली आणि छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देण्याची सवय लागली. जे की आजवर लक्ष देत नव्हतो आपण प्रत्येक गोष्ट. अगोदर आयुष्यामध्ये असं चांगल्या गोष्टीकडे जास्त दृष्टिकोन झाला गेला. की हो हे चांगलं आहे, चांगलं आहे असं. हां. खूप छान. आधी जे नव्हतं त्याच्याकडे लक्ष द्यायचं, आता जे आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं. हे खूप महत्वाची बोलली आहेस तू. थँक यू. हो मॅडम, आपण जेव्हा कृतज्ञतेच्या प्रत्येक याच्यात कृतज्ञतेच्या भावामध्ये जसं जसं वाढत जातो तसं आता गर्व तर राहत नाही आपल्याला, परंतु ज्याचा जो गर्व आहे तो आपोआप 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 बंद होईल. आणि ते झालं समजा एकदम महत्वाचा आणि चांगला इफेक्ट होतो. छान. आपण सगळेजण एवढा सगळा छान प्रतिसाद देता आणि माझा उत्साह दररोज या सेशन प्रतीचा वाढवता. आणि खरं तर तुम्ही सगळेजण म्हणजे आपण जे सेशन चालवता याचे पिलर्स आहात. तुम्ही एनर्जी आहात आणि तुमच्या सगळ्यांचे फीडबॅक हे खूप महत्वाचे असतात. मनापासून तुमचं सगळ्यांचं आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. थँक यू, थँक यू, थँक यू ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते मॅम. नमस्ते. नमस्ते.